दादा कुर्ता छोटा आहे, त्याच्यामध्ये पोट दिसतंय तुझं, जरा बदलून घे. अरे काय, अरे केवढा ढगाळ होतोय हा कुर्ता. अरे जरा टाईट फिटिंग वगैरे जरा काहीतरी बघ ना. अरे दादा, पिंक मुलंही घालू शकतात ना पिंक. अरे कलर बदल. ए हा बघ, हा ट्राय. ठीक आहे. ऐक ना, मी पण माझ्यासाठी एखादा कुर्ता बघू का? हे विचारतोयस की सांगतोयस? हे तुला कोणी विचारलंय तू? घालून बघ, घालून बघ. हा रंग चांगला. हा हो, स्टाईल पण मस्त आहे. हो, सुंदर दिसतंय. दादू, हा नको, तू दुसरा ट्राय कर ना. हा छान आहे. बेहू, हे काय आहे? बुजगावण्यासारखं. शी, बघ ना, मला एकमेव आवडला होता, तो पण फिटिंग मध्ये नाहीये. बेबू, हे काढ. आपण ना मस्त बाहेर दुकानात जाऊन घेऊयात कुर्ता. काढ काढ काढ, लगेच काढ. पण मग पैसे आहेत ना तुझ्याकडे? चल ना. इंद्राजी, आवरा, अजून खूप तयारी शिल्लक आहे. मुक्ता म्हणते ना, असं दुसरा बघा. वाव, किती मस्त नेकलेस आहे. खरंच छान आहे. बाबा, हे एवढं सगळं कशासाठी? कशासाठी म्हणजे काय? तू नवरी आहेस ना, तुला बघ काय आवडतंय काय याच्यातलं, तुझ्यासाठीच आहे. आणि इंद्रा, जसं दीपिकाकडे बघतोयस ना, तसं इथे पण जरा लक्ष दे. हं, आई, सासरे, ही चेन आहे ना, माझ्यासाठी घेऊन टाका. म्हणजे बुकच करून टाका आता. आईचा चेहरा बघ कसा झालाय. ताई, सतत काय चिडत असतेस? बघ, याने ना तुलाच त्रास होईल. शांत हो. आणि मुळात राग येण्यासारखं काही घडलंच नाहीये, पण मानसी आणि दीदीनं फक्त माझ्याकडे पाहिलं, त्याच्यामध्ये रागवण्यासारखं काय झालं? तुझ्या नवऱ्याला म्हणालो का मी चेन घेऊ नकोस म्हणून? पण सर, कार्तिकनी जी चेन निवडली आहे त्याचा खर्च तुम्ही करायचाच नाही. नाही जयश्रीताई, असं कसं? काही झालं तरी तो जावाई आहे आमचा. नाही काकू, हा खर्च तुम्ही खरंच नका करू. मी आहे ना, मी बघतो काय ते. एक नंबर.
वा, ही चेन किती छान आहे नाही? मस्त आहे ना? हो छान आहे ना. हो आई, अरे ही चेन पण छान आहे. दे ना, माझ्यासाठीच निवडलीस ना? नाही, तुझ्यासाठी नाही, ही सत्तूसाठी निवडली. हा? सत्तू सारखी माणसे या जगात आहेत ना, म्हणून आपला अर्धा भार हलका होतो. कुठलाही सण असो, समारंभ असो, मदतीला पहिला धावून येतो. हे घे. हो काकू, अहो पण त्यासाठी हे कशाला? तुम्ही तुमच्या हातचं गरम गरम जेवण देत जा मला दररोज, तेवढं पुरेसं आहे मला. सत्तू, गपचूप चेन घ्यायची हा. आईला नाही म्हणणार आहेस तू? काय फालतूगिरी का आई? सत्तूला भारीतली चेन आणि मला ही अशी हलक्यातली चेन. कार्तिकराव, तुम्हीच निवडली ना ही चेन? मग ह्याची काय किंमत आहे? ताई फक्त 90,000 रुपये. हो, फार आवडला असेल ना तर घे, छान दिसतो तुला. सर, हार खरंच मस्त आहे. पण तुम्ही मला जे लाख मोलाचं सोनं देताय त्याची झळाळी आयुष्यभर कमी नाही होणार आहे, ज्यावर कधीच कसलाच डाग पडणार नाही. म्हणून या हाराचे पैसे मी देणार सर. हो भाऊजी, या मोठ्या मोठ्या गोष्टी आता पुरे झाल्या. हा एवढा महागडा नेकलेस बाबा घेऊच शकत नाहीत. हो ना बाबा, सांगा तुम्हीच. नाही येत की नाही तुमच्याकडे एवढे पैसे? आधीच भाऊजींना पैसे द्यायचे म्हणून तुम्ही हे घर गहाण ठेवलं. सरळ सरळ सांगून टाका ना दीपूला, नाही घेता येणार हा हार, नाही येत पैसे तुमच्याकडे, सांगून टाका. मी दीपूसाठी तोच हार घेणार, मला त्यामुळे काही फरक पडणार नाही. दीपू, हाच हार घ्यायचा असतो. दीपू, तुला आणखीन काही आवडलं असेल तर घे. हा, पैशांची काळजी करू नको, घे तू. सानू, आता डोक्यावरनं पाणी जायला लागलंय. लवकर कळते कर, नाहीतर तुझा बाप सगळे पैसे संपवून टाकेल. आतापर्यंत खूप सहन केलं, पण यापुढे करणार नाही. तुम्ही दीदीचं लग्न धूमधडाक्यात केलं, आता दीपूच्या लग्नामध्ये पण पैसा ओतताय. माझ्याच लग्नाच्या वेळेस असं का केलं तो बाबा? तुम्ही 1 रुपया सुद्धा दिला नाहीत. तुम्ही नेहमी दवंडी पिटत असता ना की तुमच्यासाठी 3ही मुली एक समान आहेत म्हणून. जसं दीदीचं लग्न थाटामाटात लावून दिलं ना, आणि आता हे दीपूचं लग्न हे असं पैसे ओतताय, तसंच ना माझं आणि कार्तिकचं लग्न पण ना आता तुम्ही सगळ्यांच्या समोर असंच थाटामाटात लावून द्यायचं, तेही दीपूच्या लग्नाच्या आधी. सानू, तुला जरा वेड लागलाय का? काय बोलतेस? नाहीतर काय. तोंडाला येईल ते बोलत सुटलीस. नाही पण सानिका, यावेळी लग्न कसं करायचं? जे हातावर चाकू ठेवून का? सत्तू, तू उगीच मध्ये पडू नकोस. ए सत्तू, तोंड बंद ठेव. का आता का? नाही, तुम्ही काय वाटेल ते बोलायचं, आणि तुम्हाला तुमची जागा दाखवून दिली की आम्ही तोंड गप्प करायची. सत्तू, सानू, मी हात जोडते तुझ्या पुढे. तू जा बरं इथून.
घरामध्ये आनंदी वातावरण आहे, पण तू सतत त्याच्यात बिघाड घालतीयस. आई तू मला काय दोष देतेस ग? काही चुकीचं बोलली नाहीये मालती. काळापासून बघतो इथे लग्नाची तयारी सुरू आहे आणि तुम्ही दोघं काही ना काही बोलून अडकाट्या करताय. कार्तिक ती चेन ठेव खाली आणि निघ. तिला घेऊन घरी जा. अगं आई पण कार्तिक इथे 4 चौघांसमोर मला तोंड उघडायला लावू नकोस. सानिकाला घे आणि घरी जाता पडतो. सासूबाई अहो. कार्तिक आता या क्षणी तू तिला घेऊन बाहेर निघून नाही गेलास ना तर ए आई धमक्या देऊ नकोस हा. कार्तिक, ए दादा तुझे उपदेश तर नकोच नको. ए सानू चल चल, नाही राहायचं आपल्याला इकडं. देवा, माझ्या दीपूचं लग्न होतंय. आमचं शेंडेफळ आता लग्न होऊन तिच्या सासरी जाणार. आतापर्यंत खूप दिलंस. याच्याही पुढे तुझी कृपा आमच्या सगळ्यांवर अशीच राहू दे. चला लामणदिवा ठेवूया. या ये. चला या आता हळद कुटण्याच्या कार्यक्रमाला सुरुवात करूया. या हळदीच्या कामाला लागूया. हो घ्या, सुरू करा. हळद बाई हळद रंगली पिवळी जरद, दीपूच्या अंगी रंगल चांदण गडद, दीपूच्या अंगी रंगल चांदण गडद. हळद बाई हळद रंगली पिवळी जरद, दीपूच्या अंगी रंगल चांदण गडद, दीपूच्या अंगी रंगल चांदण गडद. फुलली ग बाई फुलली ग, दीपूला जत खुलली ग, राजा राणीच्या जन्माला दुनिया साक्षी भुलली ग, राजा राणीच्या प्रेमाला दुनिया कशी भुलली ग. करवली बाई करवली कुणाला पाहून हरवली, नवीन परीस करवलीने स्वतःला मिरवली ग. करवली बाई करवली ग कुणाला पाहून हरवली ग, नवीन परीस करवलीने स्वतःला मिरवली ग, नवीन परीस करवलीने स्वतःला मिरवली ग. हळद बाई हळद रंगली पिवळी जरद, हळद बाई हळद रंगली पिवळी जरद,
दीपूच्या अंगी रंगल चांदण गडद, दीपूच्या अंगी रंगल चांदण गडद. घरचा फोन वाजतोय. हा जंगली पिवळी जरद, दीपूच्या अंगी रंगल चांदण गडद. हॅलो. हॅलो, मोरे बोलतोय. मनोहर देशपांडे बोलतायत ना? हो बोलतोय. मग पैशाचं काय झालं? तुमचं घर गहाण आहे माहिती आहे ना तुम्हाला? हा, मी जी काय मदत दिली ना तुम्हाला त्याच्या आधीच पैसे देण्याचा प्रयत्न करीन ना. प्रयत्न नकोयत, पैसे हवेत पैसे. दीपूच्या अंगी रंगल चांदण गडद. हो हो हो, करतो, करीन व्यवस्था. काय माफ करा, माझ्या मुलीच्या लग्नाची जरा थोडी धावपळ चालू आहे. हे लग्न पार पडलं की लगेच मी तुम्हाला पैसे परत करेन की. हो, तुमच्याकडे लग्न असेल नाही तर बारसं, पैसे हवेत पैसे, नाहीतर तुमच्या घराचा ताबा घ्यावा लागेल आम्हाला. तुम्ही पैसे घेऊन घर गहाण ठेवले त्या माणसाचा फोन होता का? मी काय म्हणते, त्या माणसाचे पैसे परत द्या ना त्याला, आणि आपलं गहाण असलेलं घर सोडवून घ्या. असंही आपण ते पैसे वापरणारच नाही आहोत. बरोबर आहे मालती. कसं आहे, लग्न कार्य आहे घरामध्ये, पाहुणे मंडळी येतील भरपूर, थोडा खर्च वाढेल ना. जरा अधिकचे हे पैसे जवळ असले की बरं पडेल. हे सगळं आटपलं की परत करेन मी. हो, पण मी बघतो ना काय करायचं ते बघतो मी. दीपू, काय चाललंय? काय दीपू, बासा काय चाललंय तुमचं? काय चाललंय? ए दीदी, नको. नको दीदी, अगं दीदी बास. बघून चालता येत नाही का? सॉरी, ते चुकून काय? दीदी शी. काय मस्ती चालले मुलींची. अहो, तुम्हाला आठवतंय लहानपणी मी, दीदी, ताई आम्ही असं करायचो. आणि दीपू जाऊन बाबांच्या पाठी लपवायची. अरे अरे हो दीदी, आता बास. लाडाची बाई लाडाची, बाबाच्या लाडाची, लाडाची बाई लाडाची, बाबांच्या लाडाची, मोहरली ग कैरी बाई पिकल्या पाडाची, मोहरली ग कैरी बाई पिकल्या पाडाची. पदर बाई पदर, आईचा पदर, पदर बाई पदर, आईचा पदर, सोडून जाते दीपू बाई गाठते सासर, सोडून जाते दीपू बाई गाठते सासर. पदर बाई पदर, आईचा पदर, पदर बाई पदर, आईचा पदर,
सोडून जाते दीपूबाई गाठते सासर, सोडून जाते दीपूबाई गाठते सासर. सर, रडताय तुम्ही? आनंद अश्रू आहे. बाप झाला ना की कळेल.